श्री स्वामी समर्थ. एका गावात गोविंद नावाचा व्यापारी राहत होता. तो आपल्या कुटुंबासह समाधानी आयुष्य जगत होता. एके दिवशी त्याचा लहान मुलगा खेळता खेळता गावाबाहेर गेला आणि हरवला. संपूर्ण गावाने शोध घेतला, पण तो मुलगा कुठेच सापडला नाही. आई रडू लागली. पाप व्याकुळ झाला. गावकऱ्यांनी सल्ला दिला की अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांकडे जा. गोविंद आणि त्याची पत्नी अक्कलकोटला आले. स्वामी समर्थ वाड्यात बसले होते. गोविंद रडत रडत म्हणाला, महाराज, माझं लेकरू हरवलंय. माझं घर उद्ध्वस्त झालंय. स्वामी महाराज डोळे मिटून थोडा वेळ ध्यानस्थ झाले आणि शांतपणे म्हणाले, तुझं लेकरू सुरक्षित आहे. एका साधूच्या सोबत आहे. उद्या सकाळी तुला भेटेल. गोविंद आशेने थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराजवळ एक साधू आला आणि त्याच्याबरोबर छोटा मुलगा. गोविंद ओरडला, हा माझा मुलगा आहे. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. स्वामी समर्थ फक्त हसले आणि म्हणाले, भक्ताचं रडणं माझ्यापर्यंत पोहोचतं, मग अंतर काहीच राहत नाही.